बघा लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं बघा, बिहेवियर ऑफ द पोलर डायलेक्ट्रिक. ओके, आता याच्यामध्ये सुरुवातीला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नसताना बिहेवियर कसं असतं. ओके, तर इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स काय होतात, ऑल मॉलिक्युलर इलेक्ट्रिक डायपोल जे आहेत ते रॅन्डमली ओरिएंट होतात. रॅन्डमली ओरिएंट होतात म्हणजे काय होतात, ते एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन येतात आणि एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करतात, कॅन्सल आउट करतात. कारण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. सो इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स all molecular electric dipoles are randomly oriented and therefore all molecular electric dipole cancel each other's dipole moment. ते एकमेकाचं डायपोल मोमेंट कॅन्सल करतात आणि त्याच्यामुळे रिझल्टंट डायपोल मोमेंट काय येतं, डायइलेक्ट्रिक वर 0 येतं. म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलला डायपोल मोमेंट आहे, परंतु संपूर्ण डायइलेक्ट्रिकला डायपोल मोमेंट काढलं तर मात्र ते काय येणार आहे, 0 येणार आहे. लक्षात येते का मी काय सांगतोय? प्रत्येक मॉलिक्यूल डायपोल आहे, परंतु सबस्टन्स मात्र डायपोल नाहीये सबस्टन्स. कारण काय झालंय, एका मॉलिक्यूलचं डायपोल मोमेंट दुसऱ्या मॉलिक्यूलनं काय केलंय, संपवलंय. त्यांची डायरेक्शनच या पद्धतीनं काय झालेली असते, ओरिएंट झालेली असते. आता एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर काय होणार, तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर काय होतं, हे मॉलिक्युल्स जे आहेत, इलेक्ट्रिक डायपोल जे आहेत, मॉलिक्युलर इलेक्ट्रिक डायपोल जे आहेत, ते काय होतात, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं येण्याचा प्रयत्न करतात. ओके, मग आता सगळे मॉलिक्यूल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन, सगळे डायपोल जे आहेत ते इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येणार की नाही, हे कशावर डिपेंड असणार आहे, दोन गोष्टीवर डिपेंड असणार आहे. एक म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती स्ट्रॉंग लावलेला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे थर्मल व्हायब्रेशन मॉलिक्यूलचे किती आहेत, या दोन गोष्टीवर. म्हणजे थर्मल व्हायब्रेशन कमी असतील आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग असेल तर काय होणार, सगळेच मॉलिक्युलर डायपोल जे आहेत ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं येणार आहेत, ऍज शोन इन द डायग्राम. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हे मॉलिक्युलर डायपोल मुवमेंट काय होणार आहेत, ऍडअप होणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार, व्हेन डायपोल ओरिएंट इन सेम डायरेक्शन डायइलेक्ट्रिक मटेरियल गेट्स नेट डायपोल मोमेंट. हे लिहायला आणि याची डायग्राम काढायला खूप इझी आहे. मी पुन्हा एकदा जस्ट वाचून दाखवतो. इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, इन ऍब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स ऑल मॉलिक्युलर इलेक्ट्रिक डायपोल्स आर रॅन्डमली ओरिएंटेड, therefore they cancel each other's dipole moment and hence resultant dipole moment on whole dielectric is equal to 0. When external electric field is applied, all electric dipole tend to orient in direction of external electric field. Okay, extent of orientation depends on strength of external magnetic field and thermal vibrations. And when dipole orient in same direction, okay, dielectric material gets net dipole moment. डायइलेक्ट्रिक मटेरियलला काय होणार आहे, नेट डायपोल मोमेंट मिळणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द बिहेवियर ऑफ पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता असंच दुसरा क्वेश्चन असणार आहे, दॅट इज बिहेवियर ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जे नॉन पोलर डायइलेक्ट्रिकचं बिहेवियर कसं असतं बघा, ते आता आपण स्टडी करूया. बिहेवियर ऑफ नॉन पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता नेहमीप्रमाणे याच्यामध्ये दोन पॉइंट येणार आहेत. एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसताना काय कंडिशन असते आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर काय कंडिशन होते. ओके, त्याच्यामध्ये नंबर 1, when
external electric field, when external electric field is not applied, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसताना काय होणार आहे बघा. मी काय सांगतोय ते लक्षात येते ना सगळ्यांच्या. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसताना त्याची डायग्राम काढावं लागेल. समजा हे काय आहे, डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये हे काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत. आता बघा पाठीमागच्या डायग्राम आणि या डायग्राम मध्ये बेसिक डिफरन्स काय लक्षात घ्या. बेसिक डिफरन्स काय आहे पाठीमागची डायग्राम आणि ही डायग्राम. तर बेसिक डिफरन्स हा आहे की पाठीमागच्या डायग्राम मध्ये मी इलिप्स काढले होते, आठवते ना. हे बघा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसताना इथं काय केलेलं होतं, मॉलिक्यूल इलिप्टिकल शेपचा दाखवलेला होता. इलिप्टिकल शेप म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकमेकाला मॅच करणार नाही असं इथं ऍझ्युम करायचं आहे. आणि आता मी काय करायला लागलोय, सर्कल ड्रॉ करायला लागलोय. म्हणजे डायग्राम कसं काढतोय त्याला देखील खूप इम्पॉर्टन्स आहे, लक्षात घ्या. ओके, नॉन पोलर डायइलेक्ट्रिक मध्ये सगळे मॉलिक्यूल सुरुवातीला काय असतात, नॉन पोलरच असतात ना. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर कुठं असतो, एकाच ठिकाणी असतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकाच ठिकाणी असतो. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकाच ठिकाणी म्हणजे कसं दाखवलंय मी इथं, सर्कलच्या स्वरूपात दाखवलंय. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसताना, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसताना प्रत्येक मॉलिक्यूल मध्येच डायपोल मुवमेंट नसतो. मग सबस्टन्सवर डायपोल मुवमेंट यायचा काय संबंधच येत नाही. बरोबर आहे ना मी काय सांगतोय. When external electric field is not applied, external electric field, when external electric field is not applied, काय होतं, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस किंवा चार्ज, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज coincide with center of ओके. हे कशामध्ये होते, मॉलिक्यूल मध्ये होते ना, त्याच्यामुळे मॉलिक्यूल असं तिथे लिहावं लागेल. व्हेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज नॉट अप्लाइड इन नॉन पोलर मॉलिक्यूल. नॉन पोलर म्हणजे नॉन पोलर डायइलेक्ट्रिकचे सगळे मॉलिक्यूल काय असतात, नॉन पोलर मॉलिक्यूल्स असणार ना. तर इन नॉन पोलर मॉलिक्यूल्स काय होतं, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस किंवा चार्ज कोइन्साइड विथ सेंटर ऑफ नेगेटिव्ह चार्ज. Okay, so therefore molecule doesn't have any dipole moment. आता मॉलिक्यूलला जर डायपोल मोमेंट नसेल तर डायइलेक्ट्रिक सबस्टन्सला डायपोल मोमेंट येणार आहे का, नाही. ओके, सो देअरफॉर नेट डायपोल मोमेंट ऑन होल सबस्टन्स इज इक्वल टू 0 असणार.
म्हणजे बघा, पोलर असू दे नाहीतर नॉन पोलर असू दे, इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी लावलेलं नसतं त्यावेळी संपूर्ण डायइलेक्ट्रिक मटेरियलवर डायपोल मोमेंट नसतं. आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर मात्र काय होतं, दोन्हीमध्ये डायपोल मोमेंट डेव्हलप होतं. ओके, पहिल्या केसमध्ये कसं होतं, सुरुवातीला डायपोल मोमेंट का नसतं, कारण सगळे मॉलिक्युलर डायपोल मोमेंट असतं, परंतु सगळे रॅन्डम ओरिएंट झालेले असतात. इथं काय होतं, मॉलिक्युललाच डायपोल मोमेंट नसतं. ठीक आहे, आणि तिथं काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर सगळे डायपोल ओरिएंट होतात त्या फील्डच्या डायरेक्शन, आणि म्हणून सबस्टन्सला डायपोल मोमेंट मिळतं. ठीक आहे, डझंट हॅव एनी डायपोल मोमेंट, therefore dipole moment on substance, dipole moment on dielectric substance किंवा dielectric is 0. ठीक आहे, हा पॉइंट लक्षात आला का बघा. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? आता इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर काय होणार आहे, when electric field is applied. आता बघा, नॉन पोलर मॉलिक्यूल मध्ये पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकाच ठिकाणी असतो, बरोबर. परंतु आता समजा इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर काय होतं, पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर काय होतो, थोडासा शिफ्ट होतो. ही सपोज काय आहे, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे. तर इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज थोडासा शिफ्ट होतो आणि पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर शिफ्ट होतो, आणि इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन काय होतो, निगेटिव्ह चार्जचा सेंटर शिफ्ट होतो. हे इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर का शिफ्ट होणार, कारण इलेक्ट्रिक फील्ड कसं प्रोड्यूस होतं माहित आहे ना. हे बघा, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी काय करतात, हे बघा, तर त्याच्यासाठी अशा प्रकारे एक पॉझिटिव्ह प्लेट असते, त्याच्यानंतर अशा प्रकारे एक निगेटिव्ह प्लेट असते. ही पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट. ठीक आहे, पॉझिटिव्ह प्लेट म्हणजे काय केलेलं असणार आहे, हे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेलं असणार आहे, आणि निगेटिव्ह प्लेट म्हणजे काय, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेलं असणार आहे. तर पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेटच्या मध्ये काय असतं, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असतं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि याच्यामध्ये सपोज मी काय केलं, आता हे डायइलेक्ट्रिक मटेरियल ठेवलं, तर आता या डायइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये समजा हा काय आहे, हा एक पोलर मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, तर या पोलर मॉलिक्यूल मध्ये सुरुवातीला काय होत होतं सांगा, पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर जिथं आहे तिथंच निगेटिव्ह चार्जचा सेंटर होता. आता पॉझिटिव्ह प्लेट म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची पॉझिटिव्ह प्लेट आणि याच्यामध्ये असणारा निगेटिव्ह चार्ज यांच्यामध्ये अट्रॅक्शन क्रिएट होणार, आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज काय होणार, इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन थोडासा सरकणार. ठीक आहे, तसं इथं जो पॉझिटिव्ह चार्ज असणार ना, तो पॉझिटिव्ह रिपल्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, त्याच्यामुळे काय होणार, याच्यामधला पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर म्हणजे सगळे पॉझिटिव्ह चार्जेस थोडेसे इलेक्ट्रिक फील्डच्या उजव्या साईडला उडले गेल्यामुळं काय होणार आहे, थोडस उजव्या साईडला सरकणार. आणि इथं काय होणार आहे, आता पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर आणि निगेटिव्ह चार्जचा सेंटर एकमेकाला मॅच करणार नाहीत, आणि मग मॉलिक्यूल मध्ये काय होणार, आता मग प्रत्येक मॉलिक्यूल हा आता पोलर मॉलिक्यूल होणार. म्हणजे सुरुवातीला तो नॉन पोलर मॉलिक्यूल होता, परंतु त्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे प्रत्येक मॉलिक्यूल काय होणार, आता पोलर होणार. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे याची पोलर मॉलिक्यूलची डायग्राम जी आहे ती अशी काढावं लागणार आपल्याला, या पद्धतीने. म्हणजे सुरुवातीला सर्कल होतं, त्याच्याऐवजी असा लोब शेप काढावा लागेल आपल्याला, लोब, याला लोब म्हणायचं. त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे, निगेटिव्ह चार्जचा सेंटर पॉझिटिव्ह प्लेटकडे थोडा अट्रॅक्ट होणार, पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर थोडस निगेटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होणार. लक्षात येते मी काय सांगतोय, आणि त्याच्यामुळे प्रत्येक मॉलिक्यूल हा काय होणार आहे, पोलर मॉलिक्यूल होणार. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर ही गोष्ट होते. लक्षात येते का मी काय सांगतोय. त्याच्यामुळे डायग्राम काढताना आपल्याला ती डायग्राम आता काढावी लागणार.
हे थोडंसं असं होणार आहे. म्हणजे नेगेटिव्ह चार्ज जो आहे तो काय होणार, इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन सरकणार, आणि पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन थोडंसं उजवीकडे सरकणार. ओके. आणि अशा प्रकारे नॉन पोलर मॉलिक्युलचे काय होणार आहेत, पोलर मॉलिक्युल इथं तयार होणार आहेत. ओके. तर हे सुरुवातीची केस, ही नंतरची केस. ही डायग्राम अशी आपल्या बुकमध्ये काढलेली आहे, परंतु ही थोडीशी डिफरंट काढलेली आहे. हा, तर काय होतं, व्हेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड, काय लिहिणार सांगा, व्हेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड, व्हेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड, काय होणार आहे, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज काय होणार, डिस्प्लेस होणार, थोडासा डिस्प्लेस. कुठल्या डायरेक्शननं, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं डिस्प्लेस होतो. सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्लेस इन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, अँड सेंटर ऑफ नेगेटिव्ह चार्ज काय होतो, सेंटर ऑफ नेगेटिव्ह चार्ज डिस्प्लेस in opposite direction of electric field. ओके. व्हेन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी अप्लाय करतो त्यावेळी काय होतं, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्लेस इन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, and center of negative charge displays in opposite direction of electric field, and therefore every non-polar molecule now become polar molecule. Hence every non-polar molecule become polar molecule. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, पूर्ण डायइलेक्ट्रिक वर एक नेट डायपोल मोमेंट प्रोड्यूस होणार आहे, पोलर मॉलिक्यूल, अँड नेट डायपोल मोमेंट इज डेव्हलप्ड ऑन डायइलेक्ट्रिक. ओके. तर या पद्धतीने हे असं होणार आहे. ठीक आहे. तर एक्झाम मध्ये आले तर अशा 2 डायग्राम काढायचे आणि 2 डायग्रामचे तुम्हाला इथं पॉइंट्स लिहावे लागतील. तर अशा प्रकारे आपण काय बघितलंय बघा, काय बघितलं, बिहेवियर ऑफ दी पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अँड बिहेवियर ऑफ द नॉन पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे दोन्ही केसेस मध्ये काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलवर काय होणार, नेट डायपोल मोमेंट डेव्हलप होणार आहे. फक्त मेकॅनिझम दोन्ही ठिकाणी काय असणार आहे, थोडंसं डिफरंट असणार आहे. म्हणजे बघा, दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसतं त्यावेळी काय होणार, पोलर मध्ये काय होतं, प्रत्येक मॉलिक्यूल इलेक्ट्रिक डायपोल असतो. पोलर मध्ये काय होतं, प्रत्येक मॉलिक्यूल इलेक्ट्रिक डायपोल असतो, परंतु सगळे थर्मल व्हायब्रेशनमुळे रॅन्डमली ओरिएंट होतात आणि नेट डायपोल मोमेंट 0 असतं. आणि नॉन पोलर मध्ये काय होतं, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज हे एकमेकाला कोइन्साइड होत असल्यामुळे प्रत्येक मॉलिक्यूलला डायपोल मोमेंट नसतं, आणि प्रत्येक मॉलिक्यूलच डायपोल मोमेंट नसेल तर सबस्टन्सवर कुठून येणार आहे. ठीक आहे. आणि आता इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर काय होणार आहे,
तर पोलर डायइलेक्ट्रिकला इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर सगळे इलेक्ट्रिक मधले मॉलिक्युल मधले इलेक्ट्रिक डायपोल काय होतात, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन ओरिएंट होतात आणि त्याच्यामुळे सबस्टन्सवर काय होतं, नेट डायपोल मोमेंट तयार होतं. आणि नॉन पोलर मध्ये काय होतं, सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते काय होतात, थोडेसे शिफ्ट होतात. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज राईटला शिफ्ट झाला तर निगेटिव्ह चार्जचा सेंटर थोडासा लेफ्टला शिफ्ट होतो आणि प्रत्येक मॉलिक्यूल जो पूर्वी इलेक्ट्रिक डायपोल नव्हता तो आता काय होणार आहे, इलेक्ट्रिक डायपोल तयार होणार. आणि प्रत्येक मॉलिक्युलला डायपोल मोमेंट आल्यामुळं आणि त्या सगळ्यांच्या डायरेक्शन सेम असल्यामुळं काय होणार आहे, सबस्टन्सला नेट डायपोल मोमेंट मिळणार आहे. हे लक्षात आलं का? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. बोर्ड एक्झाम मध्ये अनेक वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे कुठला तरी एक येतो, एक्सप्लेन बिहेवियर ऑफ द पोलर और नॉन पोलर डायइलेक्ट्रिक इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक म्हणजे काय हे आपल्याला आता बघायचं आहे. पोलरायझेशन ऑफ लाईट नावाची देखील एक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. तर एक्झाम मध्ये बघायचं, पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक विचारलंय का पोलरायझेशन ऑफ लाईट विचारलंय. या दोन्ही कन्सेप्ट पूर्णपणे वेगळे आहेत, शब्द मात्र तोच आहे, पोलरायझेशन. तर पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक म्हणजे काय? आता पोलर डायइलेक्ट्रिक असू देत नाहीतर नॉन पोलर डायइलेक्ट्रिक असू दे, इलेक्ट्रिक फील्ड नसताना डायपोल मोमेंट नसतं. इलेक्ट्रिक फील्ड नसताना सबस्टन्सवर डायपोल मोमेंट नसतं आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर मात्र काय होतं, दोन्ही सबस्टन्सवर नेट डायपोल मोमेंट प्रोड्यूस होतं. ओके, तर हे नेट डायपोल मोमेंट प्रोड्यूस व्हायची होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच काय म्हणायचं, पोलरायझेशन असं म्हणायचं. ओके, पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय, द फेनॉमिनन इन विच पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक म्हणजे काय, द फेनॉमिनन इन विच नेट डायपोल मोमेंट is developed on, बघा पोलरायझेशन म्हणजे काय, द फेनॉमिनन इन विच नेट डायपोल मोमेंट इज डेव्हलप्ड ऑन डायइलेक्ट्रिक when it is placed in external electric field is called as polarization. ओके, ही एक डेफिनेशन आहे. डेफिनेशन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं नसताना डायपोल मोमेंट नसतं आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर पोलर असू दे नाहीतर नॉन पोलर असू दे, दोघांच्या वरही डायपोल मोमेंट डेव्हलप होतं. तर हे नेट डायपोल मोमेंट डेव्हलप होण्याचा जो फेनॉमिनन आहे, ज्यावेळी ते इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण त्याला डायइलेक्ट्रिकला ठेवतोय, लक्षात घ्या मी काय सांगितलं, ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियलला ठेवतो, ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियलला ठेवतो त्यावेळी त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलवर काय होतं, नेट डायपोल मोमेंट डेव्हलप होतं. तर हा नेट डायपोल मोमेंट डेव्हलप होण्याचा जो फेनॉमिनन आहे त्याला काय म्हणायचं, पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक असं म्हणायचं. आता ही जी डेफिनेशन आहे ती फक्त डिस्क्रिप्टिव्ह डेफिनेशन आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे याच्यामध्ये पोलरायझेशन किती झालं काय झालं याचं कॅल्क्युलेशन काही येत नाही. तर कॅल्क्युलेशनची दुसरी डेफिनेशन आहे. ओके, तर दुसरी डेफिनेशन काय बघा, पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक इज डिफाइंड ॲज, ओके, polarization of dielectric is defined as, म्हणजे या डेफिनेशन मुळे काय मिळणार आहे आपल्याला, पोलरायझेशनचा फॉर्म्युला मिळणार, म्हणजे किती पोलरायझेशन झालंय हे कळणार. पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक इज डिफाइंड as the dipole moment produced per unit volume.
defined as dipole moment produced per unit volume. पर युनिट व्हॉल्यूम याला पोलरायझेशन. म्हणजे एक्झाम मध्ये 1 मार्काला डेफिनेशन आली तर वरच्या डेफिनेशन पेक्षा काय करायची, ही डेफिनेशन लिहायची. ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक इज डिफाइंड ॲज डायपोल मोमेंट प्रोड्युस्ड पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर किती डायपोल मोमेंट प्रोड्यूस झालं आणि डिवायडेड बाय व्हॉल्यूम, त्याला काय म्हणायचं, पोलरायझेशन. तर पोलरायझेशन इज डिनोटेड बाय पी बार. ओके, पोलरायझेशनला आपण कशाने डिनोट करतो, पी बारनं. आता डायपोल मोमेंटला देखील काय आहे, पी सिम्बॉल आहे. पोलरायझेशन आपण असं लिहूया, पोलरायझेशन त्याचा फॉर्म्युला काय येणार बघा. पोलरायझेशन इज इक्वल टू डायपोल मोमेंट प्रोड्युस्ड पर युनिट व्हॉल्यूम. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द पोलरायझेशन. आणि याचं एसआय युनिट काय येणार बघा. मग याचं एसआय युनिट पोलरायझेशनचं, तर डायपोल मोमेंटचं युनिट काय असतं, कुलोम इंटू मीटर असतं, डिवायडेड बाय मीटर क्यूब व्हॉल्यूम. त्याच्यामुळे याचं एसआय युनिट येणार आहे कुलोम पर मीटर स्क्वेअर. पोलरायझेशनचं युनिट काय येतं, कुलोम पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. अँड दिस इज अ वेक्टर क्वांटिटी, कारण डायपोल मोमेंट वेक्टर असल्यामुळे पोलरायझेशन देखील काय येणार आहे, वेक्टर क्वांटिटी येणार आहे. ओके, इट इज वेक्टर. इट इज वेक्टर. आता हे पोलरायझेशन किती प्रोड्यूस होणार, कशावर डिपेंड असणार आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड किती स्ट्रॉंगली लावलंय त्याच्यावर डिपेंड असणार ना. कारण आपण बघितलंय की पोलरायझेशन एखाद्या मटेरियलचं किती होणार, म्हणजे किती प्रमाणात सगळे मॉलिक्यूल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येणार, हे कशावर डिपेंड असतं. एक म्हणजे टेम्परेचर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती स्ट्रॉंगली एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जास्त स्ट्रॉंगली इलेक्ट्रिक फील्ड लावलं तर थर्मल व्हायब्रेशनचा त्याच्यावर जास्त काही फरक पडणार नाही, आणि सगळे मॉलिक्यूल जे आहेत ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन येतील, आणि सगळे मॉलिक्यूल जास्त डायपोल, जास्त मॉलिक्यूल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन आले तर जास्त डायपोल मोमेंट डेव्हलप होणार त्याच्यावर. ओके, तर पोलरायझेशन डिपेंड्स ऑन, पोलरायझेशन कशावर डिपेंड असतं, पोलरायझेशन डिपेंड्स ऑन स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीवर डिपेंड असणार. अँड देअरफॉर आपण असं म्हणू शकतो की पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. म्हणजे पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, पी पोलरायझेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी येणार. आणि इथं मग एक कॉन्स्टंट टाकावं लागेल, पी इज इक्वल टू काय इंटू ई. याला काय म्हटलं जातं, हे एक ग्रीक अल्फाबेट आहे, याला काय म्हटलं जातं, काय असं म्हटलं जातं. काय इंटू ई. आणि हे काय म्हणजे काय आहे, काय इज नथिंग बट ससेप्टिबिलिटी असं म्हटलं जातं, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. काय इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. ठीक आहे. आता ही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी कशावर डिपेंड असणार आहे, मटेरियलवर डिपेंड असते. डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल हॅव डिफरंट इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी. म्हणजे जास्त ससेप्टिबिलिटी असेल तर काय होणार, कमी इलेक्ट्रिक फील्ड लावलं तरी जास्त पोलरायझेशन होणार. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी जे आहे इट चेंजेस फ्रॉम मटेरियल टू मटेरियल. काही मटेरियलची इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी चांगली असते, काही मटेरियलची इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी वीक असते. ओके, इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी जास्त असेल तर काय होणार, अगदी थोडं जरी इलेक्ट्रिक फील्ड लावलं तरी ते इझिली पोलराइज होणार किंवा जास्त डायपोल मोमेंट त्याच्यावर डेव्हलप होणार. अशा प्रकारे पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिकची टोटल कन्सेप्ट आहे. जे 2 मार्काला जर क्वेश्चन आला तर हे एवढं सगळं तुम्हाला लिहावं लागणार आहे. 1 मार्काला फक्त डेफिनेशन विचारली तर एवढीच डेफिनेशन लिहायची आणि हा फॉर्म्युला लिहायचा.
पुन्हा एकदा बघा, द फेनॉमिनन इन विच नेट डायपोल मोमेंट इज डेव्हलप्ड ऑन डायइलेक्ट्रिक व्हेन इट इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. म्हणजे असा फेनॉमिनन की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावर काय होतं, डायइलेक्ट्रिक मध्ये नेट डायपोल मोमेंट डेव्हलप होतं, त्याला पोलरायझेशन असं म्हणायचं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लावायच्या अगोदर नेट डायपोल मोमेंट 0 असतं आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर काय होतं, डायपोल मोमेंट डेव्हलप होतं मटेरियलमध्ये, त्याला पोलरायझेशन असं म्हणायचं. आणि पोलरायझेशन मॅथमॅटिकली कसं लिहिणार, त्याच्यासाठी ही दुसरी डेफिनेशन आहे. पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक इज डिफाइंड ॲज डायपोल मोमेंट डेव्हलप्ड इन दॅट मटेरियल पर युनिट व्हॉल्यूम. Dipole moment produced per unit volume. So polarization is equal to dipole moment divided by volume. ओके, तर याचं SI युनिट येणार आहे कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. आता पोलरायझेशन कशावर डिपेंड असणार आहे, स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. कारण इलेक्ट्रिक फील्ड लावल्यावरच पोलरायझेशन होत आहे, तोपर्यंत होत नाही. जास्त स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड लावलं तर जास्त पोलरायझेशन होणार, कमी इलेक्ट्रिक फील्ड लावलं तर कमी पोलरायझेशन होणार. बरोबर आहे ना. सो देअरफॉर इथे लिहिलंय की polarization depends upon the strength of external electric field, that is E. Polarization is directly proportional to E and therefore polarization is equal to काय करावं लागेल, एक इथं कॉन्स्टंट टाकावं लागेल, that is chi E. P is equal to chi into E. आणि कायला काय म्हटलं जातं, ससेप्टिबिलिटी, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी असं म्हटलं जातं. ओके, सो इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी डिपेंड्स ऑन द मटेरियल. Electric susceptibility depends on material. Different materials have different electric susceptibility. Okay, याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर विचारा.